ते सगळे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला जोडलेले आहेत. ईडीनं तपास केल्यानंतर जे 122 कोटी रुपयाचा 680 विद्यार्थ्यांच्याकडून साधारण MBBSची परमिशन नसताना आणि परमिशन असली तरी 100ची परमिशन असताना 200 लोकांना ॲडमिशन देणं, 150 देणं, अशा पद्धतीनं या सिस्टमनं जाऊन त्यांनी 680 विद्यार्थ्यांचे, अजून 150 लोक अनऑफिशियल आहेत ते देईन मी, 680 लोकांचं पैसे घेतले. ते 122 कोटीच्या आसपासचे. कुणी स्वतःच्या आयुष्याची पेन्शन लावली, कुणी स्वतःच्या आयुष्याची पुंजी लावली, कुणी कर्ज काढून पैसे दिले, कुणी पाहुणे रावळ्याचे उचलून दिले की माझा मुलगा डॉक्टर होणार आहे, माझा मुलगा MBBS होणार आहे, माझी मुलगी MBBS होणार आहे. आयुष्याची पुंजी त्या लोकांना लावली. ॲडमिशन त्यांना मिळालं नाही. आणि तुम्ही साक्षीला ह्याच्यातले सगळे लोक तुम्ही साक्षीला आहे की कलेक्टर ऑफिस पुढे आंदोलनाला महिना विद्यार्थी बसले होते. आझाद मैदानावर आंदोलनाला विद्यार्थी बसले. सुप्रीम कोर्टाला केस गेली, हायकोर्टाला केस गेली, विधानसभेत सगळं निर्णय झालं. ते कॉलेज शासनाने बंद केलं, सुप्रीम कोर्टाने पेनल्टी केली. हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे. असं असताना ईडी त्याच्यामध्ये एंटर झाली. ईडीकडे कंप्लेंट कोणी केली? कारण उद्या मी कॉलेजचा चेअरमन आहे, बरोबर आहे. एवढ्या मोठ्या अमाऊंट, मी जेव्हा कॉलेजवर गेलो रोज 7-8 माणसं, कोण महिला, कोण येऊन रडून जातात तिथं आज की आमचे 40 लाख. थोडी अमाऊंट नाही ना. 40 लाख, 50 लाख, 60 लाख, 70 लाख, 30 लाख, इथनं पुढे अमाऊंट. या लोकांचे आज तागायत पैसे दिले नाहीत. या देशमुख कुटुंबावर कुणाच्या बातम्या दाखवतो आणि कुणाबद्दल सहानुभूती आपण दाखवतोय? ज्या कुटुंबावर फसवणुकीचे किमान 146 गुन्हे दाखल आहेत. या एकही जिल्हा आणि एकही तालुका असं नाही किंवा एकही कोर्ट असं मला वाटतं चुकून माकून सापडेल की ज्या जिल्ह्यामध्ये ह्यांच्यावर गुन्हा दाखल नाही, ज्या जिल्ह्यावर ह्यांना फेक ॲडमिशनसाठी पैसे घेतले म्हणून गुन्हा दाखल नाही, किंबहुना फेक ॲडमिशनसाठी ह्यांना जर माणूस येऊन बसला तर त्याला चेक दिलाय आणि तो बाउन्स झालाय, चेकची केस नाही, असं एकही मला वाटत नाही. आता ईडीकडे जे ह्याच्यात आहेत ना कस्टडीत, किमान आत्तापर्यंत माझी माहिती आहे 16 ते 17 कोर्टाने यांचा, पोलीस स्टेशन यांचा ताबा मागितलाय. यामध्ये ईडीनं चौकशी केली तेव्हा कुणाकुणाच्या अकाउंटवर या देशमुख कुटुंबातल्या पैसे गेलेले आहेत याची यादी तयार झाली आणि त्यातनं ईडीनं त्यांना तपासासाठी नोटीस काढलं. सुयोग महादेव देशमुख 15/6/22ला काढलं, 18/6/22ला काढलं, दोन्ही वेळा हजर नाही. सचिन साळुंखे त्यांना 2 वेळा काढलं, ते हजर नाही. विशाल सुरेश देशमुख 2 वेळा हजर नाही. हिम्मत शंकर देशमुख एकदा हजर होते आणि 22/7ला पुन्हा हजर नाही. सरिता साळुंखे म्हणून त्यांच्या कोण रिलेटिव्ह आहेत, त्यांना 6/7/2022ला आलं, 18/7/2022ला आलं, दोन्ही वेळा हजर नाही. उमा महादेव देशमुख यांना 15/6ला नोटीस आलं, हजर नाही. 28/6ला नोटीस आलं, समन्स नाकारलं. चंद्रभागा महादेव देशमुख 15/6ला नोटीस आलं, हजर नाही. 28/6ला नोटीस आलं, हजर नाही. संजोग महादेव देशमुख हजर नाही. पुन्हा बाकी सगळ्या, दीपक देशमुखला तर आलंच आहे. मृणाली विजय देशमुख यांना ईडीचं नोटीस आलंय 6/7/22ला, 18/7/22ला, दोन्ही वेळा ते हजर नाही. या देशमुख कुटुंबांना ती यादी आहेत तुमच्या याच्यामध्ये, यांना ईडीचं नोटीस 2-2 वेळा आलं. हे नोटीस आल्यानंतर हे देशमुख कुटुंबीय कोर्टात गेलं. हे सगळे कोर्टात गेले आणि कोर्टात जाऊन त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला. बरोबर. 3 महिने ती केस चालली. 3-3.5-4 महिने केस चालली. त्यांनी अगदी सिनियर काउन्सिल दिले होते, 2-2 काउन्सिल दिले होते, ही सगळी चर्चा झाली. त्यानंतर कोर्टानं निकाल दिला. हे निकाल तुमच्यासोबत जोडला. देशमुख कुटुंबाच्या सगळे ट्रेल आहे त्याच्यात. कुणाच्या अकाउंटवरनं कुणाला पैसे गेले, कुणाच्या अकाउंटवरनं कसे पैसे आले, यांचा ह्या गुन्ह्यातला सहभाग काय आहे. 32-34 पानाचे आहे हे, याच्यामध्ये अमाऊंट आहे. कुठल्या पानावर कुठल्या अकाउंटमधून कुणाला पैसे गेलेले आहेत, किती अमाऊंट गेलेली आहे, कुठल्या अजिंक्य दूध असेल, अजिंक्य क्रशर असेल, अजिंक्य आणि कुठल्या कंपनी असेल किंवा आणि कुणाला असेल. पुन्हा एक ऑटोमोबाईल एक हे आहे, शोरूम आहे, त्या शोरूममध्ये च्या अकाउंटला किती पैसे गेले, या सगळ्या डिटेल अमाऊंट आहे. ते बघा, ही कोर्टाची ऑर्डर आहे, माझी नाही आहे. ही कोर्टाची ऑर्डर आहे आणि त्यांच्या सगळ्यांचे ट्रेल कोर्टाने लिहिले आहेत त्याच्यात निकाल देताना की यांच्या अकाउंटवर असे पैसे आलेले असल्यामुळे यांना जामीन देणं शक्य नाही.
32 पानाची प्रत्येकाची जामिनाची ऑर्डर आहे, ज्यांचा जामीन फेटा आलेला आहे. मग या घरातल्या महिला भगिनी आहेत, त्यांच्या जामीन फेटायला कोर्टानं, माझा नाही ना संबंध आहे, कोर्टानं जामीन फेटायला की यांचा डायरेक्ट ह्याच्यात सहभाग असल्यामुळं यांना जामीन देता येणार नाही. कोट्यावधी रुपयाचा विषय आहे. हे काय 10 रुपये, 50 रुपये, लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख नाही आहे. कोट्यावधी रुपयाचं याच्यामध्ये हे झालेलं आहे. मी आजपर्यंत कधी तुमच्या समोर आलो नाही, मी कधी हा विषयही घेतला नाही. पण आता शेवटी कधीतरी जेव्हा माझ्यावर सगळ्या गोष्टी ब्लेम करून सांगायचा विषय येतो, तेव्हा कधीतरी ह्या सगळ्या ऑर्डर मी त्यात जोडलेल्या आहेत. सगळ्यांच्या ऑर्डर वाचून बघा. असा काय माहोल तयार करायचा प्रयत्न केला आहे. हा माहोल आदरणीय आमच्या नेत्यांच्याकडून, जे विधानसभेला इच्छुक आहेत, ज्यांना जयकुमार गोरेचा पराभव करायचा आहे, ज्यांना जयकुमार गोरेचं खूप मोठं दुःख असूया आहे की मी एवढा मोठा नेता असताना सुद्धा जयकुमार गोरे पुन्हा पुन्हा इथं कसा काय निवडून येतोय, म्हणून जयकुमार गोरेला बदनाम करण्याची सिस्टम उभी करायची आहे, हे ठरवून झालेलं आहे सगळं. माझ्याकडे सगळ्या गोष्टीचे पुरावे काय आहेत ते मी योग्य वेळ देणारच आहे. ते मी तुमच्याकडे डिस्क्लोज करीन. कुठं बैठक झाली, कुठल्या कॉम्प्युटरमधनं गेलं, कुठं चर्चा झाली, काय चर्चा झाली, हे सगळं देईन मी. आणि वेळ आल्यावर मी थांबणार नाही. मी सांगितलं ना, आजपर्यंत जयकुमार गोरेनं खूप सहन केलं, सगळे आरोप सहन केले. माझ्यावर फेक ॲफिडेविट घालून माझ्यावर जातीवाचक गुन्हा दाखल केला. 4 महिनं माझ्यावर कारवाईसाठी जंग पछाडलं. ज्याच्यावर माझा सही नाही, माझा अंगठा नाही, जेव्हा काही ॲफिडेविटवर लिहिलंच नाही, असा ॲफिडेविट घालून माझ्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला, दाखल केला. मी जामीन घेतला, सगळी प्रक्रिया केली. त्यानंतर माझ्या बदनामीचं षडयंत्र. एवढं झालं तरी मी कोणाला उत्तर दिलं नाही. एवढं माझी बदनामी करायचं चालू आहे. काही यूट्यूब चॅनल्स इथं आलेले माझे मित्र आहेत, काय त्यांनी गाणिकाच्या मुलाखती घेतल्या. काही चॅनल तर असे आहेत यूट्यूबवर. पत्रकार म्हणून मी तुम्हाला एक बातमी दाखवतो, ती ही कुठल्या संकेतात बसते. यूट्यूबवरनं एक मला काढून ठेवते. मला एक सांगा, पत्रकार हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. आणि पत्रकार जेव्हा बाजू मांडतो कुणाची तरी, पत्रकाराला, कुठलाही पत्रकार असला तर कुणाचं जीवन उद्ध्वस्त करायचा, कुणाचं नुकसान करायचा अधिकार पत्रकाराला नाही. पत्रकार बंधूंनी जेव्हा समोरच्याची बाजू घेतली तेव्हा माझी बाजू त्या बातमीमध्ये मांडली पाहिजे, ही माझी माफक अपेक्षा आहे. याच्याविषयी वेगळी नाही. लिहा माझ्यावर काय लिहायचं असेल ते, पण लिहित असताना किमान या गोष्टीवर तुमचं मत काय आहे हे तरी किमान माहिती घेतली पाहिजे. तेही नाही घेतलं. पण हे सगळं करत असताना या सगळ्यांनी सांगतो, हे पिटिशन कधी दाखल करायचं होतं त्यांना, पिटिशन कधी दाखल करायचं होतं, हे ऐन निवडणुकीत करायचं होतं. पण झालं असं, जी चर्चा आजही ते करतायत, ते आजही चर्चा करतायत, मी जबाबदारीने बोलतोय, ते आजही चर्चा करत होते की आम्हाला पाहिजे असणारं कोर्ट हायकोर्टमध्ये बसलेलं आहे, आम्हाला पाहिजे असणारं कोर्ट हायकोर्टामध्ये बसलेलं आहे. आम्ही ते कुणाशी संबंधित आहे हे मी पुढे सांगतो तुम्हाला. शेवटच्या 2 मिनिटात ते सगळंच बोलणार आहे मी. ज्यांनी ही फिर्याद करायला सांगितली त्यांच्या पक्षाच्या संबंधित, त्यांचे कोण खासदार असतील, त्यांच्यात नातेवाईक तिथं कोर्ट म्हणून बसलेले आहेत, त्यामुळे आमचे संबंध आहेत. त्यामुळं हे पिटिशन याच वेळी निघालं पाहिजे की त्यांच्यासमोर निघणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचं आम्ही प्लॅन केलं आहे, असं मी आरोप करत नाही आहे, समजून घ्या. अशी चर्चा तेच करतायत आणि माझ्या जवळच्या माणसांच्या जवळही करतायत की म्हणून हे पिटिशन निवडणुकीच्या अगोदर आम्ही दाखल केलं आहे. आता ते बेंच बसलं, त्यामुळं आत्ताच आम्ही त्या सिस्टममध्ये आम्ही जाऊ शकतो किंवा आत्ताच आम्ही त्याच्यावर काहीतरी करू शकतो, म्हणून हे केलेलं आहे. आता मला एक सांगा, हे सगळं ठीक आहे, अगदी वाईट धरून चाला, किंबहुना जयकुमार गोरे जगातला सगळ्यात नालायक माणूस आहे, मेलेल्या मड्यावरचं टाळूचं लोणी खाणारी जयकुमार गोरेची जात आहे, असं सगळं जरी धरलं तरी अख्ख्या प्रक्रियेमध्ये नुकसान कुणाचं झालं आहे? जसं झालं म्हणला तुम्ही तर झालं नाही तर 1,00,000% झालं नाही. मी सांगू 1,00,000% काही झालं नाही. पण जर झालं असं नुकसान तर याच्यात शासनाचं 1 रुपयाचं नुकसान झालेलं नाही. याच्यामध्ये नुकसान झालंय तर इन्शुरन्स कंपनीचं, कारण इन्शुरन्स कंपनीकडूनच मला पैसे आलेले आहेत. प्रीमियम भरलं शासनानं, मग 10 पेशंट आले 200 आले तरी प्रीमियम कमी होत नाही आहे. तर नुकसान झालं कुणाचं? इन्शुरन्स कंपनीचं झालं. इन्शुरन्स कंपनी आम्हाला क्लेम देत असताना कुठलाही डॉक्युमेंट चेंज केल्याशिवाय क्लेम देईल का सांगा? एखाद्या डॉक्टरशीट जरी त्यात जोडली नसेल, एखाद्या डॉक्टरची सही नसेल तर क्लेम रिजेक्ट होतो.
तो क्लेम रिजेक्ट कर. माझी या माध्यमातून पोलिसांना किंवा आपल्या माध्यमातून सगळ्यांना मागणी आहे की तो डॉक्युमेंट कुठल्या तारखेला जोडला आहे, जो मेलेला माणूस जिवंत दाखवून फोटो जोडला आहे. 72 वर्षाचा बाबा ॲडमिट आहे, त्यांची डेथ झाली आणि फोटो जोडला आहे 36 वर्षाच्या माणसाचा. किती? त्यावर लिहिलंय डेथ झालेली आहे, डेथचं सगळं डिटेल लिहिलेलं आहे. 16 दिवस ॲडमिट होते. नातेवाईकांना विचारून या तुम्ही. 36 वर्षाचा त्याचा फोटो जोडला आहे. सिस्टममध्ये एकच डेट, बाकी कुठं नाही. वरचा कागद आहे त्याच्यावर सगळं क्लिअर आहे, सगळं. फक्त ॲडमिशन ही डेट चेंज केली, बाकी काही चेंज केलं नाही. मग या सगळ्या सिस्टममध्ये नुकसान होतं इन्शुरन्स कंपनीचं, शासनाचं नुकसान होत नाही. आमच्यावर गुन्हा कोणी दाखल केला पाहिजे. आम्ही जर कोणाकडून पैसे फसवून घेतले असतील तर गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे? इन्शुरन्स कंपनीने आमच्यावर दाखल केला पाहिजे. तर इन्शुरन्स कंपनीने आम्हाला बिन चेक करता पैसे दिले, सगळे डॉक्युमेंट चेक न करता. मग जर दिले तर 584 केसेस का दिले? आमचे अजून बाकीचे क्लेम पेंडिंग आहेत त्यांच्याकडे गेल्या 3 वर्षापासून. ते का नाही दिले? ते का नाही दिले? कोर्टाच्या समोर जात असताना आम्हाला 4 कोटी रुपये मिळाले म्हणून सांगितले. कोर्टाला सुद्धा कशी चुकीची माहिती दिली. पैसे आले ते 1,46,00,000. पेशंट सांगितले हे 200 पेशंट सांगतायत, कोर्टात 35च घातले. 35 मधले पैसे 2च पेशंटचे मिळालेले आहेत. दोन्ही पेशंटच्या ओरिजिनल फाईल्स मी तपासाला पोलिसांना दिलेल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी आपल्या माध्यमातून माझं एवढंच सांगणं आहे, या सिस्टमला ज्याच्याकडे लॉग इन ID आहे त्याच्याशिवाय एकाही डॉक्युमेंटमध्ये कुणीही फेरफार करू शकत नाही. आणि हा लॉग इन ID ज्यांनी हायकोर्टात पिटिशन दाखल केलेलं आहे त्यांच्या चुलत्याचे चिरंजीव म्हणजे त्यांचे सख्खे चुलत भाऊ संदीप देशमुख यांच्याच नावे आहे, यांचाच नंबर आहे. आजही तो नंबर चेक केला तर तो त्यांच्याच नावावर आहे. आणि आरोग्य मित्र या दोन्ही सोडून कोणावरही कोणीही ते डॉक्युमेंट घालू शकत नाही.